5 वर्षाचा जर तो प्रोजेक्ट असेल तर तो जो प्रोजेक्ट इंजिनियर आहे तो 5 वर्षासाठीच काम करेल, त्याच्यापुढे त्याला काम करता येणार नाही, त्याला त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपवून देईल, ठीक आहे. कारण की इतकं मोठी सॅलरी त्याला पुढे मग काम नसताना, प्रोजेक्ट नसताना त्याला ते कामावर ठेवणे म्हणजे इतका मोठा पैसा वेस्ट जातो गव्हर्नमेंटचा, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, ठीक आहे. तर हा एक सेकंड मुद्दा आहे. पहिला मुद्दा असा आहे, नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजचा आपला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहे, काही यूट्यूबवर कमेंट्स आहे, काही पर्सनल मेसेजमध्ये कमेंट्स आहे, भरपूर दिवसापासून आहे. त्यावर ऑलरेडी आपण 1-2 व्हिडिओजमध्ये थोडंफार एक शॉर्टमध्ये मी सांगायचा प्रयत्न केला आहे विद्यार्थी मित्रांना, परंतु जास्त कमेंट्स असल्यामुळे त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घ्यावा किंवा सेपरेटली तुम्हाला माझी मतं सांगावं किंवा मला जे वाटतं, जे माझं ओपिनियन आहे ते तुम्हाला सांगावं, जो काही माझा अनुभव आहे तो त्यावरून तुम्हाला काहीतरी आपलं एक ओपिनियन द्यावं, त्या उद्देशाने आपण आजचा व्हिडिओ घेतो आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, 14 मार्चला हा अतिशय महत्त्वाचा एक GR यांनी दिलेला आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट पब्लिश केलेला आहे. त्यामध्ये बरेच विद्यार्थी मित्र हे डिस्टर्ब झालेले आहेत, अभ्यासामधले डिस्टर्ब झालेले आहेत आणि अतिशय घातक असा हा GR आहे. याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की 9 काही कंपन्या आहेत, त्यांना प्रायव्हेट कंपनीज आहे, त्यांना ते आता पुढच्या जे काही आता भरती होणार आहे गव्हर्नमेंटमध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, ते बाह्य स्रोताद्वारे किंवा मग आपण म्हणू शकतो आउटसोर्सिंगद्वारे भरण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यांनी पोस्ट पण दिले आहे, भरपूर साऱ्या पोस्ट आहे, त्यांचे पेमेंट दिलेले आहे आणि जे काही 9 कंपन्या आहे यांनाच आता अधिकार राहतील की हे सगळं तिथे भरती करतील त्यांच्या, आणि तेच बंधनकारक राहतील सगळ्या डिपार्टमेंटला आणि निमशासकीय, शासकीय सगळे जे काही असतील त्यांना. तर असा एकंदरीत तो GR आहे, अतिशय वाईट असा GR आहे तो, आपले जे विद्यार्थी मित्र सध्या प्रिपरेशन करतात त्यांच्या दृष्टीने. त्यामध्ये मित्रांनो काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्यावर मी तुम्हाला फोकस करायचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की जेव्हा हा GR आला, जेव्हा हा GR पब्लिश झाला, जेव्हा हा GR स्प्रेड झाला टेलिग्राम ग्रुपवर किंवा काही यूट्यूब चॅनलवर, तर त्यामध्ये बऱ्याच यूट्यूब चॅनल म्हणा किंवा काही यूट्यूबर्स आहे, त्यांनी आपलं मत तिथे सांगायचा प्रयत्न केला. काही न्यूज चॅनल असतात, काही यूट्यूब चॅनल असतात, त्याच्यातून निगेटिव्ह जर एखादी न्यूज असली फोकसमधली की त्याला असं घेऊन आणि कुठेतरी त्या व्हायरल केल्या जातात, ते स्प्रेड केल्या जातात. ज्या चांगल्या न्यूज असतात त्या व्हायरल होत नाही, ते आपल्याला दिसत नाही. तुम्ही कोणताही न्यूज चॅनल बघा, कुठलाही बघा, शक्यतो ते जास्तीत जास्त निगेटिव्ह न्यूजवरच भर देतात. माझं ऑब्झर्वेशन मित्रांनो असं आहे, एक प्रामाणिक मत माझं मी इथे सांगणार आहे. आता मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये 12 ते 13 वर्ष काम केलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की हा जो GR आहे याच्यामध्ये तुम्हाला 2-3 पॉईंट लक्षात घेणे आवश्यक आहे. जे काही आपले विरोधी पक्ष नेते जे आहेत अजित पवार साहेब, त्यांनी एक प्रश्न केला होता फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री यांना, की हा जो तुम्ही GR आणलेला आहे तो असा आहे तसा आहे किंवा हा का आणला किंवा त्याचं काय. तर तेव्हा जे काही आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी एक जस्टिफिकेशन दिलं होतं की हा कसा योग्य आहे किंवा मग जे काही आपल्या जे रिक्रुटमेंट केलं जातं त्यावर जास्त खर्च होतो, जेव्हा जे काही पगार देण्यात येतो त्यावर जास्त तो खर्च आटोक्यात आणण्यासाठी हा GR आणण्यात आलेला आहे. आणि हा महाविकास आघाडीच्या जेव्हा सरकार होती तेव्हाच हा पुढे नेण्यात आला होता, तेव्हा त्याची सुरुवात झाली, तर आम्ही फक्त त्याला इम्प्लिमेंट केलं असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो काही पॉईंट्स महत्त्वाचे आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो इथे की त्याच्यामध्ये जे काही बघा, जो GRचा स्टार्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक वाचा म्हणून आहे, ठीक आहे. हा संदर्भ म्हणतात त्याला, इथे वाचा म्हटलं आहे. 2018/6/2014चा एक शासन निर्णय आहे. बघा 2014चा आहे, तर 2017चं एक पत्र आहे, 2023चं आहे आणि 2022चं एक दिलं आहे 27/4/2022, ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो बघा 2014पासून याची सुरुवात झाली होती. जे काही गव्हर्नमेंट आहे म्हणून आपण सगळ्यांनाच आता माहिती आहे, आता नवीन सांगायची गरज नाही मित्रांनो. 2014मध्ये 2 कंपन्या आहेत, त्या आहे ब्रिस्क फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ठीक आहे. या 2 कंपन्यांना ते निविदा देण्यात आलं होतं 3 वर्षासाठी, ठीक आहे. 3 वर्षासाठी म्हणजे बघा हे आताचं नाही आहे, हे तेव्हापासून सुरू आहे. तर त्या 2 कंपन्यांना दिला तर की बाह्य स्रोताद्वारे किंवा जे काही प्रायव्हेट सेक्टर याच्याद्वारे आउटसोर्सिंगद्वारे भरण्यात यावं. म्हणजे हे आधीपासून चालत आहे. इतक्या मोठ्या रिक्रुटमेंट 10 वर्षात झाल्याच नसतात. तुम्ही बघत असाल भरपूर प्रकारे MPSCच्या सुद्धा रिक्रुटमेंट झालेलं आहे, आपल्या MSCBच्या 3 कंपनीच्या रिक्रुटमेंट झालेल्या आहे, बाकी इतरसुद्धा भरपूर वॅकन्सीज फिल झालेल्या आहे. जर तसं काही असतं, जर आउटसोर्सिंगद्वारे त्यांना 100% घ्यायचं असतं तर इतक्या सगळं रिक्रुटमेंट झालंच नसतं, ठीक आहे. त्याच्यामुळे ही आताची गोष्ट नाही, ही जुनी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी चेंजेस असे केले आहे की जे काही 3 वर्षासाठी त्या 2 कंपन्यांना निविदा दिली होती की त्यांना स्टँडर्ड दिले होते, त्यांचं त्यांनी पुढे रिन्युएशन म्हटल्यापेक्षा त्यांची ती मुदत आहे ती वाढवण्यात आली आणि ते वाढवत आता 22-23 आलेलं आहे, ठीक आहे. आता यांनी सगळं चेंजेस करून त्याच्यामध्ये 9 ज्या कंपन्या आहेत, ज्या 9 कंपन्या त्यांनी लिस्टमध्ये दिलेल्या आहेत, त्या 9 कंपन्यांना ते टेंडर त्यांनी पास केलेलं आहे आणि त्यांना तशी परमिशन दिलेली आहे. तर मित्रांनो सगळ्यात बॉटम लाईन म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता जे काही गव्हर्नमेंटचे जे काही 75,000 जागा भरण्याचे जे काही गव्हर्नमेंटने हे दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे किंवा त्याच्या थोडंफार स्टेप्ससुद्धा त्यांनी घेतलेले आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये
काही भरती त्यांनी सुरू पण केलेली आहे. आता तुम्ही रिसेंटली बघत असाल की काही MSCBचे सुद्धा महाट्रान्सकोच्या काही वॅकन्सी भरण्यात आलेल्या, MPSCची सुद्धा अतिशय चांगल्या यावर्षी म्हणजे 2022मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे आणि ॲटलिस्ट प्रोसिजर सुरू झालेली आहे. ती पुढे होईलच. आता 23मध्ये सुद्धा काही जागा आहेत, तलाठीचे सुद्धा येणार आहेत. त्यानंतर आपले शिक्षक भरती आहे. त्यानंतर आता नगर परिषदचा आपण रिसेंटली व्हिडिओ दिलेला आहे आणि आत्ता रिसेंटली आपण आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे. त्याच्यामध्ये WRD असेल किंवा पाणी जलसंपदा असेल त्याचंसुद्धा दिलेलं आहे. इथे कुठेच अशा प्रकारचं पॉईंट दिलेला नाही की या सगळ्या भरत्या हे आता आउटसोर्सिंगमध्ये करतील. हा कुठेच असा पॉईंट नाही आहे मित्रांनो. हा जो GR आहे हा जुनाच आहे. याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून त्यांनी 9 कंपन्यांना परमिशन दिलेली आहे. तोच एक फक्त त्याच्यामध्ये रिन्युएशन त्यांनी केलेलं आहे. बाकी जे काही रिक्रुटमेंट आपलं चालत आहे किंवा चालणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा त्याच्यात चेंजेस होणार नाही. हा जो आउटसोर्सिंगचा भाग असतो हा मित्रांनो खूप वर्षापासून चालत आलेला आहे. साधारण आपण एक फॉर एक्झाम्पल बघू, 100 एम्प्लॉई असतील तर 100मधले जे काही एखादी कंपनी असेल तर 100मधले 70 ते 80% हे एम्प्लॉई हे परमनंट बेसिसवर असतात आणि 20 ते 30% एम्प्लॉई आउटसोर्सिंगवरती घेत असतात. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पोस्ट आल्या. हा एक पहिला पॉईंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पोस्ट आल्या. त्या सगळ्या आउटसोर्सिंगद्वारे 20 ते 30% फक्त भरतात. बाकी 60 ते 70-80% परमनंट बेसिस असतात. त्याच्या आपण सरळ सेवेने ज्याला म्हणतो त्या तशा प्रकारची भरती होते. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, त्यांनी तिथे जे काही आता एक महत्त्वाचा पॉईंट इथे असा येतो मित्रांनो की जे प्रोजेक्ट आता फडणवीस साहेबांनी जेव्हा ते याचे उत्तर देताना, अजित पवारांना उत्तर देताना की जे प्रोजेक्ट बेस वर्क आहे, समजा प्रोजेक्ट मॅनेजर असेल, प्रोजेक्ट इंजिनियर असेल, एखादा प्रोजेक्ट बेस म्हणजे 2-2, 4-4 वर्ष, 10-10 वर्ष असे प्रोजेक्ट चालतात, त्याच फक्त प्रोजेक्टसाठी हे नेमण्यात येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये जी पदं दिलेली आहेत ते पदं त्याच्यामध्ये शिक्षकसुद्धा आले, इंजिनियरसुद्धा आले, JE सुद्धा आले, EE सुद्धा आले आणि बाकीचे IT रिलेटेड आहे, भरपूर आहे. ठीक आहे. तर ते म्हणजे बघा, एखादा प्रोजेक्ट असेल, एखादं मोठं वर्क असेल, म्हणजे ते जर तुमचं काही 5-6 वर्ष चालत असेल तर त्याच्यामध्ये सगळेच लागतात. ठीक आहे. बरेचसे पद्धती तिथे लागतात. मी असं नाही म्हणणार 100% लागतात, परंतु बरेचसे पद्धती तिथे लागतात. तर त्यांचं जे 5-6 वर्षाचं काम आहे, फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट जे काही हेड असतो किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर असतो, ठीक आहे, त्याची सॅलरी काहीतरी त्यांनी 3-3.5 लाख दिलेली आहे. त्यावरसुद्धा बोलून झालेलं आहे. 5 वर्षाचा जर तो प्रोजेक्ट असेल तर तो जो प्रोजेक्ट इंजिनियर आहे तो 5 वर्षासाठीच काम करेल. त्याच्यापुढे त्याला काम करता येणार नाही. त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपून जाईल. ठीक आहे. कारण की इतकं मोठी सॅलरी त्याला पुढे मग काम नसताना, प्रोजेक्ट नसताना त्याला ते कामावर ठेवणे म्हणजे इतका मोठा पैसा वेस्ट जातो गव्हर्नमेंटचा, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर हा एक सेकंड मुद्दा आहे. पहिला मुद्दा असा की त्याच्यामध्ये साधारण 70% आपण एक राऊंड फिगरमध्ये बघू, 70% परमनंट बेसिस एम्प्लॉई भरण्यात येत आहे आणि पुढेसुद्धा भरण्यात येणार आहे आणि 30% हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असतात, आउटसोर्सिंगवर असतात. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा असा की फक्त प्रोजेक्ट बेस जे वर्क आहे किंवा प्रोजेक्ट बेस ज्या कंपन्या आहे किंवा प्रोजेक्ट बेस गव्हर्नमेंटचे जे काही डिपार्टमेंट आहे किंवा मग त्या प्रोजेक्ट बेस जे कामं चालतात त्यावरच हे आउटसोर्सिंग भरणार आहे. बाकी रेग्युलर जे आहे, जसं फॉर एक्झाम्पल MSCBसाठी एक्झाम्पल आपण JEEचा विचार केला तर तो परमनंट काम करत असतो. त्याला काही असं नसतं की प्रोजेक्ट असला तर काम करा, नाही तर नाही करा. त्यांना परमनंट बेसिसवर कामं असतात. ठीक आहे. ते काही आउटसोर्सिंगमध्ये भरण्यात येणार नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युली इनडेप्थ खूप जास्त आहे मित्रांनो. आपण काही जास्त डीपमध्ये जाऊ नाही, परंतु मी तुम्हाला माझं एक प्रामाणिक मत सांगतो की हा जो GR आहे हा काही नवीन नाही आहे. याच्यामध्ये त्यांनी फक्त काही चेंजेस केलेले आहे आणि त्यानुसार भरती आपली आधीपासून होत आहे. त्यामध्ये 9 कंपन्यांना त्यांनी परमिशन दिलेलं आहे आणि यापुढे सुद्धा हे सुरू राहणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की जे काही आपली रेग्युलर भरती आहे, जे काही परमनंट बेसिसवर भरती आहे ती बंद होईल, पूर्णपणे आउटसोर्सिंगमध्ये घेतील. ते आउटसोर्सिंगमध्ये 100% घेऊच शकत नाही मित्रांनो. तसं जर काही झालं ना तर पूर्णचे पूर्ण संघटना, पूर्ण एम्प्लॉई, पूर्ण विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले असते, आंदोलन झालं असतं. परंतु तसं काही होणार नाही आहे. त्याच्यामध्ये पुढे जर काही हालचाली झाल्या, कारण की ही जी गव्हर्नमेंट सध्या आहे 2014 पासून, तर त्या गव्हर्नमेंटचं काही सांगता येत नाही की ते पुढे कसल्या प्रकारचे मूर्खपणासारखे निर्णय घेतील आणि ते निर्णय आपल्यावर थोपवतील. त्याच्यामुळे आता तरी सावध व्हा. पुढचे जे इलेक्शन आहे 2024चं, त्याच्या आधी आता बघा तुम्हाला यावर्षी आणि नेक्स्ट इयरला स्टार्टपर्यंत तुम्हाला बऱ्याचशा खूप चांगल्या न्यूज ऐकायला मिळतील की याची प्राईस कमी झाली, पेट्रोलची प्राईस कमी झाली, डिझेलची प्राईस कमी झाली किंवा आणखी तुमचं LPGची रेट कमी झाले किंवा मग तुमचे रिक्रुटमेंट काढतील. खूप तुम्हाला असं आमिष दाखवतील जेणेकरून त्याच गव्हर्नमेंटला तुम्ही परत निवडून द्यावं म्हणून. परंतु बघा मित्रांनो, पुढचे म्हणजे बघा 5 वर्षात फक्त हे 6 महिने अशा घोषणा करतात आणि 6 महिने तुम्हाला काहीतरी लालूच दाखवतात. हा जो GR आहे त्याच्याबद्दल कुठल्याच प्रकारचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. बरेच विद्यार्थी हे अभ्यासामध्ये असतात, मग असे काहीतरी न्यूज येतात आणि असे निगेटिव्ह न्यूज फैलवणारे खूप जास्त लोक असतात. यूट्यूबवरही काही आहेत आणि बाकी असे असतात की अरे कशाचा अभ्यास करतो तो, आता MSCBचा अभ्यास करतो का, MPSCचा करतो का, हे सगळं प्रायव्हेटमध्ये जाणारा कशाला अभ्यास करतो. बिचारा तो 2-2, 4-4 वर्षापासून अभ्यास करणारा विद्यार्थी हा निगेटिव्हमध्ये जातो आणि तो अभ्यास करणं सोडून देतो. तर असं करू नका. आणि हा जो GR आहे याचं तुम्ही कुठल्याच प्रकारचं खूप काही टेन्शन घेण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये ही प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर फक्त त्यांनी रिन्यू केलेली, GR तो रिन्यू केलेला आहे. आता पुढे तुम्हाला
जे काही रिक्रुटमेंट आहे ते पुढच्या सगळं रिक्रुटमेंट येणार आहे कुठल्याच प्रकारचं जे काही अपेक्षित आहे. उलट आता इलेक्शन पुढच्या वर्षी असल्यामुळे यावर्षी एंडिंगला आणि पुढच्या वर्षी स्टार्टपर्यंत भरपूर तुमचे रिक्रुटमेंट येणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपण नेहमी सांगत असतो की तयार राहा, अभ्यासात राहा. जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल, जे काही तुम्ही टार्गेट करत असाल त्यावर तुम्ही फर्म राहा, त्याचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा. तर आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल, काहीतरी तुमच्या एक एनर्जी मिळाली असेल, बूस्टअप मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून जे काही निगेटिव्हिटी पसरवत आहे त्यांच्यापासून ते विद्यार्थी दूर जातील आणि थोडंफार एक पर्टिक्युलर त्यांना स्पेसिफिक असं गायडन्स मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून जे काही महत्त्वाचे व्हिडिओज आपण देत असतो, जेन्युइन माहिती देत असतो, ते तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.